कलानगर सिग्नल जवळील सुदर्शन मेडिकलमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी शटर वाकवून दुकानात प्रवेश केला. गल्ल्यातील सुमारे 40 ते 45 हजार रुपयांची रोख रक्कम तसेच सीसीटीव्हीचा DVR चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातील व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. सुदर्शन मेडिकलचे संचालक अक्षय बागड हे नेहमीप्रमाणे रात्री दुकान बंद करून आपल्या घरी गेले. दरम्यान रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांना दुकानाचं शटर संशयास्पदरित्या वाकलेलं आढळलं. पोलिसांनी पहाटेच्या सुमारास बागड यांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच बागड यांनी दुकान गाठलं असता दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त झाल्याचं दिसून आलं. त्यांनी गल्ल्याची पाहणी केली असता बँकेच्या हप्त्यासाठी जमवून ठेवलेली सुमारे 40 ते 45 हजार रुपयांची रक्कम चोरीस गेल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. मी रात्री 11:30 वाजता दुकान वाढवून घरी गेलो. त्यानंतर झोपले असताना मला पेट्रोलिंग करणाऱ्या साहेबांचा फोन आला 4 वाजता. त्यानंतर मी इथे आल्यानंतर समजले की शटर वाकवलेले आहे. मी नंतर 112ला कॉल केला. नंतर तात्काळ पोलीस साहेब आले आणि पुढची कारवाई चालू झाली. माझं नाव अक्षय अनिल बागड. सुदर्शन मेडिकल इंदिरानगर कलानगर असा पत्ता आहे. चिल्लर होती. नंतर 45-46 हजार रुपये रोकड होती. माझा हे हप्ता असल्यामुळे त्याचे पैसे होते ते आज बँकेत भरायचे होते. आणि बाकी कॅडबरी वगैरे बाकी सेटरचं नुकसान थोडं केलं आहे त्यांनी. आणि बाकी दोन बॉटल होत्या अमृतमणी वगैरे त्या नेलेल्या आहेत. CCTV वगैरेचं नुकसान झालेलं आहे. चांगलं काढून घेऊन गेले आहेत. DVR ते काढून घेऊन गेलेले आहेत. चोरट्यांनी दुकानाचा गल्ला फोडून ही रक्कम लंपास केली. तसेच चोरीचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं CCTV कॅमेऱ्याचा DVRही चोरून नेल्याचं समोर आलं. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून तपास सुरू केला. परिसरातील CCTV फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचं काम सुरू असून मध्यरात्रीच्या वेळी गस्त वाढवण्याची मागणी आता व्यावसायिकांकडून केली जाते. ब्युरो रिपोर्ट, पंचनामा न्यूज, इंदिरानगर.